नमस्कार मित्रांनो, माझं नाव धर्मेश आहे। मी एक मँग्रोव्ह सोल्जर आहे एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशनचा। कांदळवन स्वच्छता अभियान दर रविवारी आम्ही राबवतो ह्या कांदळवनामध्ये। आणि तुम्ही बघू शकता हा कांदळवन आहे आणि त्याचा आतली परिस्थिती, हे सर्व आतली परिस्थिती आहे। हे कांदळवनाचे रूट्स आहेत आणि रूट्समध्ये हजारो टाईपचे प्लास्टिक्स भरलेले आहेत। एक दुःखद गोष्टी तुम्हाला सांगतो, हे फक्त प्लास्टिक्स आहेत, हे सगळे मँग्रोव्हमधून काढले गेलेले आहेत। किती दुर्दैव आहे। हे मँग्रोव्हज आपल्या सिटीचे रक्षण करत असतात एक फायटरप्रमाणे, एक सोल्जरप्रमाणे। आणि हे शहरातला सगळा वाहून आलेला कचरा आहे, जे शहरांमध्ये नद्यांमध्ये किंवा नाल्यांमध्ये जे आपण टाकतो, ते कचरा सगळं आपल्या समुद्रामध्ये येतो आणि समुद्र परत हायटाईडच्या वेळेला आपल्याला परत रिटर्न पाठवतो किनाऱ्यावरती। मित्रांनो, जेव्हा हायटाईड येतो त्यावेळेला जे हायटाईडचा मारा असतो ते कुठेतरी हे कांदळवन सहन करत असतात आणि जे तुफान असतात आपल्या समुद्रामध्ये वारंवार होत असतात, त्याच्यापासून आपल्या सिटीला, आपल्या शहराला, आपल्या सर्वांची रक्षण करत असतात। पण आज त्यांची अवस्था जर बघितलं तर किती दुर्दैव आणि दुःखद आहे। तुम्ही बघू शकता चप्पल, फ्लोटर, मेडिकल वेस्ट, थर्माकॉल, चप्पल, पिशव्या, प्लास्टिक्स, खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे आपण काउंट नाही करू शकतो। जे कस्टमर फ्रेंडली गोष्टी बनवले गेले ते कस्टमरनी यूज केल्यानंतर सगळं इथे तिथे टाकला आणि ते सगळं शेवटी समुद्रात आला। आणि ते किती दुर्दैव आहे की हे कुठेतरी ह्या जे महत्त्वाचे वनस्पती आहेत त्यांना कुठेतरी भोगावा लागतो। तर मी लोकांना विनंती करेन, हात जोडून, कृपया करून आपलं जे वेस्ट निघतो घरातनं ते इथे तिथे ना टाकता रितसर ते कचरा पेटीपर्यंत टाका। कारण नाहीतर हे जर मँग्रोव्ह संपले तर आपण शहरात कोणी नाही वाचू शकणार। हे खूप महत्त्वाचे प्लांट्स आहेत, त्यांना वाचवणे खूप गरजेचं आहे। तर कृपया करून तेवढा तरी काळजी घ्या, जेणेकरून आपला निसर्गाचा समतोल बिघडणार नाही आणि आपलं वर्षानुवर्ष रक्षण होत राहणार।